भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत। 24 तारखेला सकाळी नागपूर कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद बैठक करणार आहे आणि नागपूरची बैठक संपल्याच्या नंतर दुपारी संभाजीनगरला त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक करणार आहे। बैठकीनंतर संभाजीनगरला त्यांचा मुक्काम आहे आणि 24 तारखेला सकाळी 25 तारखेला सकाळी ते नाशिक शहरामध्ये येणार आहे आणि शहरामध्ये विभागीय बैठकही तिन्ही ठिकाणी आणि विभागाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी ते संवाद साधणार आहे आणि नाशिक विभागाचा संवाद दौरा झाल्याच्या नंतर अमित भाई कोल्हापूरला जाणार आहे आणि त्याही ठिकाणी विभागीय बैठक होणार आहे आणि ह्या ज्या काही 4 बैठका होणार आहे हा अमित भाईच्या दौऱ्याचा पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व विभागाच्या प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आमचे अध्यक्ष साधारणतः 750 ते 900 कार्यकर्त्या जिल्ह्याच्या रचनेप्रमाणे या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि या बैठकीमध्ये आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एक तयारी म्हणून कार्यकर्त्याला ते मार्गदर्शन करणार आहे। हा पहिला टप्पा मी सांगितला आपल्याला। पुन्हा अमित भाई दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीची तयारी अगोदरपासून सुरू केलेली आहे। कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत, परंतु जी तयारी सुरू झाली ती कार्यकर्त्यांनी केलेली तयारी बघणे आणि कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार या महाराष्ट्रात परत आणण्यासाठी अमित भाईंनी मुद्दामहून लक्ष घातलेलं आहे। त्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातले पदाधिकारी आम्ही बोलवले आहेत। मला असं वाटतं की एकनाथराव खडसे हे पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत आणि त्यामुळे जे पदाधिकारी नाही आहेत ते या बैठकीला अपेक्षित नाही आहे। असं आहे, एकनाथराव या बैठकीला अपेक्षित नाही आणि त्यामुळं जसे एकनाथराव अपेक्षित नाही तसे आमचे अनेक नेते की जे पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत त्या पक्षाच्या बैठकीला ते येणार नाहीत आणि त्यांना निमंत्रण सुद्धा नाही आहेत ज्यांना या पक्षाचे पदाधिकारी नाही आहेत अशांना, आणि त्यामुळं हा विषय होऊ शकत नाही। पक्षप्रवेशाच्या निर्णयाच्या संदर्भात मी त्याचा अधिकृत सांगू शकत नाही, प्रदेशाध्यक्ष सांगतील। साहेब, उत्तर महाराष्ट्रात मागच्या लोकसभेत चांगलं यश मिळालं होतं, जवळपास अनेक खासदार उत्तर महाराष्ट्रात होते, पण या निवडणुकीत खूप मोठा फटका भाजपला या निवडणुकीत बसलेला आहे। त्या अनुषंगाने विधानसभेत हे टाळण्यासाठी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचं विभागीय बैठक आहे। या बैठकीमध्ये मास्टर प्लॅन किंवा अशा पद्धतीचं चर्चा केली आहे? हे बघा, आम्ही आणि तुम्ही अनेक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका बघितलेल्या आहेत। एक गोष्ट खरी आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये अपेक्षित यश मिळू शकलं नाही। तो जनादेश होता, तो जनादेश आम्ही स्वीकारला, परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपेक्षित यश मिळालं नाही तरी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पार्टीनं बूथ लेवलपासून सुरू केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही ताकदीनं लढवत असते। त्यामुळे लोकसभे आणि विधानसभेच्या निवडणुकीचं आपण जे गणित लावतो ते बरोबर नाही। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेसारखे निकाल राहणार नाही। नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि आमचे मित्र पक्ष
या ठिकाणी जिंकू आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एनडीएचं सरकार आणू याचा आम्हाला पूर्णपणानं विश्वास आहे. साहेब, धाराशिवमध्ये एक मस्जिद होती, त्या मस्जिदीचं धाराशिवमध्ये एक मस्जिद होती आणि त्या मस्जिदीच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी पथक गेलेलं होतं. मात्र आता त्यांना पुन्हा 6 दिवसांची मुदत वाढ देण्यात आली, कारवाई स्थगित करण्यात आली. नाही, मला असं वाटतं की हा विषय सरकारचा आहे आणि सरकारी व्यक्तीच त्या खात्याचे किंवा राज्याचे प्रमुख याबद्दल बोलू शकतील. जालन्यामध्ये आंदोलन चालू आहे. एका बाजूला आंदोलन करते, दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज देखील आंदोलनाला बसलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा आंदोलन नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीने या अगोदरच या आंदोलनाच्या संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे की भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतानाच मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं. खरं तर मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा कदाचित हा आरक्षणाचा आपला फटका आहे म्हणून घाई गडबडीमध्ये नारायण राणे समिती नियुक्त करून आरक्षण दिलं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी. परंतु जर एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर समिती नियुक्त करून आरक्षण दिल्या जात नाही. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. आमचं सरकार 2014ला आलं. आम्ही मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून रीतसर आयोगाने राज्यभर दौरा करून हा समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला हे सिद्ध केलं आणि विधिमंडळात ठराव घेऊन आरक्षण दिलं. ह्या आरक्षणाला चॅलेंज केलं गेलं, परंतु हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं. परंतु सत्तांतर झाल्याच्या नंतर या आरक्षणाला पुन्हा चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चॅलेंज केलं गेलं. परंतु त्या तत्कालीन सरकार जेव्हा उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते, वकिलाची फौज चांगली उभी केली नाही, काही तांत्रिक बाबीची पूर्तता न केल्यामुळं सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केलं. हा सरकारचा त्या काळातला नाकर्तेपणा आहे. आणि आत्ता हे सरकार आरक्षणाच्या बाजूनं बोलतो आम्ही असं म्हणतात, पण आपण बघितलं असं की जरंगे पाटलाची मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण द्या. परंतु आत्ता जे कोणी आरक्षणाच्या बाबतीत बोलतात, मग ते एनसीपी असेल शरद पवार साहेबाची, उद्धव ठाकरे साहेबाची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, ते आपली भूमिका स्पष्ट करायला त्यांनी मतासाठी फक्त ते राजकारण करतायत. त्यांना अनेक आंदोलकांनी विचारलं की मराठा समाजाला ओबीसीतून तुम्ही आरक्षण देणार का, परंतु ते तोंड उघडायला तयार नाही. भारतीय जनता पार्टीनं भूमिका स्पष्ट घेतलेली आहे की आम्ही मराठ्याला आरक्षण द्यावं या बाजूचे आहोत, परंतु कोणाचं आरक्षण काढून कोणाला देण्याच्या बाजूचे आम्ही नाही आहेत. आमचं मत आहे की जर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आरक्षण देण्याच्या बाजूचं असेल त्यांनी स्पष्ट भूमिका करावी आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकावं की आम्ही जर निवडून आलो तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ. पण हे स्पष्ट सांगायला तयार नाही. मताचं राजकारण करतायत आणि मतं आम्हाला मिळण्यासाठी फक्त या निवडणुकीपुरतं त्यांना ते नाटक करायचं आहे, पण मुळामध्ये त्यांची भूमिका ही स्पष्ट नसल्यामुळं त्यांच्याच मनात नाही मराठा समाजाला आरक्षण द्यावं. वंचित बहुजन आघाडीने आता काही वेळापूर्वी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर देखील वंचितने उमेदवार दिलेला आहे. शिवाय ती यादी प्रसिद्ध करताना त्यामध्ये जातीचा म्हणजे कास्टचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. हे वंचित बहुजन महासंघ सुद्धा एक राजकीय पक्ष आहे. त्या राजकीय पक्षाला यादी करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि ही काही यादी पहिलीची यादी नसणार आहे. त्यांची निवडणुकीपर्यंत त्यांच्या सगळ्या मतदारसंघात जरी उमेदवार उभे करायचे झाले यादी देतील ते. आता जातीचा उल्लेख त्यांनी का केला हे तेच सांगू शकतात. भारतीय जनता पार्टीचा कोणी पदाधिकारी त्यांनी जातीचा उल्लेख का केला हे नाही सांगू शकत. नितेश राणेंचे सध्या वक्तव्य चालू आहे. अजित पवार पुन्हा एकदा बोलले की आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी असं खपवून घेणार आणि कायदा त्याचं काम करणार आहे. सुनील तटकरे देखील म्हणतात की आमच्याकडनं त्याचा जाहीर निषेध करण्यात आहे. हे बघा, आमची स्पष्ट भूमिका आहे. एखादा कार्यकर्ता एनडीएच्या संदर्भात बोलत असेल तर आमची एक समन्वय समिती आहे. आमचे नेते, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून या गोष्टीवरचा तोडगा काढतात. एखादा कार्यकर्ता एखाद्या ठिकाणी बोलला याचा अर्थ आमच्यामध्ये काही मतभेद असा होऊ शकत नाही. पण जी जनसन्मान यात्रा सुरू आहे अजित पवार गटाची, त्या सभेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे निषेध करण्यात आलेला. हे बघा,
तुम्ही समजून घ्या, 3 पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षामध्ये काही मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यावर आम्ही एक आहे, काही मुद्दे असे आहेत की ज्या पक्षामध्ये त्या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही. असं तर एनडीएचं सरकार केंद्रात बी चाललं. जेव्हा एकत्र येऊन सरकार चालवायचं असलं तेव्हा काही मुद्द्यावर सहमती असती, काही मुद्द्यावर सहमती नसती. अशातला तो भाग आहे. अमित शहा साहेब, आगामी जो दौरा आहे अमित शहाचा, राज्याच्या 4ही प्रमुख ठिकाणी बैठक घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने किती जागा भाजप करणार त्या संदर्भात काही हे होणार आहे का? जागा वाटपाचा निर्णय हे आमचे एनडीएचे जे काही प्रमुख नेते आहेत ते एकत्र बसतील, जागा वाटप करतील. आमच्यामध्ये जागा वाटपामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही आणि त्यामुळं अपेक्षित अशा प्रकारच्या जागा प्रत्येकाला दिल्या जातील. जिंकणं हा आमचा क्रायटेरिया आहे, कारण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचं सरकार आम्हाला पुन्हा महाराष्ट्रात आणायचं आहे. महामंडळाचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे, परंतु 110 पैकी 7 महामंडळ राज्यातले असे आहेत की जे वर्षोनुवर्ष बंदच आहेत. फक्त त्याच्यावर पैसा खर्च होतोय, परंतु कामकाज काही होत नाही. याच्यावर सरकार विचार करील. राज्यात तिसरी आघाडी स्थापन होते, त्यामुळे विरोधकांकडे म्हटलं जातं की तिसऱ्या आघाडीचा फायदा भाजपला होणार. चांगली गोष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.